आज सकाळी 4 ते 4:30च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे 3 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहे. त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार 2 इसमाने ते 2-3 लोकांवर चाकूने हल्ला केला. त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये 2 लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायल आहे. हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 53/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 312 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ॲक्ट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टिम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे. ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होता. तसेच दुसरी FIR दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत दर्ज करण्यात आलेली आहे. FIR नंबर 54/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 12 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ॲक्ट. त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे शाकुरी शिव आहे. ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये जो विक्टिम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूळ. हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे शिर्डी संस्थानमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार होता. तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा देरेकर आहे. हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्ण नगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे. त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. अजूनही ते शुद्धीवर नाही. त्यांची FIR नोंदवण्याचा काम सुरू आहे. हे तिघे जे घटना आहे ते वेगळी ठिकाणी घडलेली आहे. लेकिन हा जो पूर्ण जे त्यांचा जे दायरा आहे ते 1.5 ते 2 किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे. आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये 2 अनोळखी इसम मोटरसायकलवर ते दिसत आहे. त्यांनी हे घटना केली आहे. ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. सर हिंदी में